मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। 27 जानेवारी 2026 या दिवशी महाराष्ट्राचे दबंग नेते अजितदादा पवार यांचं दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं। त्यांच्या मृत्यूनंतर बारामती विधानसभेची जागा मोकळी झालेली आहे। या मोकळ्या जागेवर त्यांच्या पत्नी, राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार या उभ्या राहतील अशी चिन्ह आहेत। या निमित्तानं एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटलंय। त्यांच्या विरुद्ध आम्ही आमचा उमेदवार उभा करणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेलं आहे। मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असे संकेत जे ते राज्याच्या विविध पातळीवरून आणि विविध माध्यमांमधून समोर येत आहेत। असं सांगितलं जात आहे की अजित पवार यांनी काही संकेत पाळले नव्हते। लक्ष्मण जगताप यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पिंपरी चिंचवडमधल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या पत्नीला उमेदवारी भारतीय जनता पक्षानं देऊ केली। त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानंतर तिथं त्यांच्या पत्नीविरुद्ध अतिशय सक्षम उमेदवार अजित पवारांनी दिला आणि ती निवडणूक लढवलेली होती। अशा परिस्थितीत अजितदादांच्या कुटुंबातला एखादा सदस्य गेल्यानंतर त्याला अनुकंपा तत्वावर पुन्हा विधानसभेत पाठवावं असं आम्हाला वाटत नाही असं सांगणारे अनेक लोक जे आहेत ते या निमित्ताने पुढे उभे राहत आहेत। लक्ष्मण हाके हे त्यापैकी एक। लक्ष्मण हाके म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसणारे आणि ओबीसी आरक्षणापासून ते मराठा आरक्षणापर्यंत प्रत्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपल्या एकट्याला सर्व काही कळत आहे अशा थाटात बोलणारे गृहस्थ आहेत। त्यांनी सांगितलं की लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याकरता कोण जर निवडणूक लढवणार नसेल सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध तर मी बारामतीला येईन आणि बारामतीला सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध निवडणूक लढवेन असं जाहीर केल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे नक्की झालेलं आहे। काही लोकांचं असंही म्हणणं आहे की अजित पवार यांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नीनं राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला। आठवडाभरात पवार कुटुंबीय जे आहेत ते संसदेच्या अधिवेशनालाही गेले आणि त्यांनी त्यांचं काम सुरू केलं। मग जर त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर आता आपण पवार अजित यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली म्हणून जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून द्यायचं आणि एका दुःखद प्रसंगातनं कुटुंबीय बाहेर पडत आहेत म्हणून त्यांना मदत करायची असं करावं का? जर त्यांच्या कुटुंबियांनी दुःख व्यक्त करण्याकरता 10-12 दिवसही न थांबता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असेल तर आपण का थांबायचं असा प्रश्न विचारणाऱ्यांची संख्याही मोठी आहे। भारतीय जनता पक्षातील काही लोकांचं असं म्हणणं आहे की शिवाजीराव कर्डिले नावाचे अहमदनगर जिल्ह्यातले एक आमदार हेही मरण पावलेले आहेत। त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जर तिकीट दिलं गेलं तर तो न्याय लावला जाईल का की जो अजित पवारांच्या पत्नीला लावला जाईल? त्यांनाही बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे ती यथावकाश काळ देईल। परंतु एखाद्या कुटुंबातली एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्याच कुटुंबातल्या सदस्याला तिकीट द्यायचं आणि त्याला बिनविरोध निवडून आणायचं किंवा नाही याच्याबद्दल जी आहेत ती मतमतांतरं निर्माण झालेली आहे। जयंत पाटलांबद्दल बोलताना पडळकर नेहमी असं सांगतात की राजाराम बापू पाटलांचं दुर्दैवी निधन झालं आणि अनुकंपा तत्वावर जयंत पाटील हे पहिल्यांदा आमदार झाले। अनुकंपा तत्वावर हा शब्द जो आहे तो पडळकरांनी महाराष्ट्रात लोकप्रिय केला। विशेषतः शासकीय नोकरीमध्ये, जिल्हा परिषदांच्या, पंचायत समित्यांच्या नोकऱ्यांमध्ये, वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्यांच्या नोकऱ्यांमध्ये हा अनुकंपा तत्वावर, पोलीस विभागामध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी देणं ही एक जे ती संकल्पना अस्तित्वात होती। एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष आहे तो शासकीय सेवेत जिल्हा परिषदेत नोकरीला आहे, तो अचानक मरण पावला तर त्याच्या जागेवर त्याच्याच कुटुंबातला एखादा सदस्य जो आहे तो नोकरीला घ्यावा, नाहीतर ते कुटुंब उघड्यावर पडेल। या म्हणून त्याच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची नेमणूक जी आहे ती शासकीय सेवेत केली तर त्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत घेतलं गेलेलं आहे असं म्हटलं जायचं। तोच प्रकार राजकारणात होतोय आणि अनुकंपा तत्वावर कुणाला राजकारणात संधी दिली जाऊ नये असं पडळकरांसारखी लोक सांगतायत। पुन्हा पुन्हा अशा घटना घडत असतात आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या व्यक्तींना उभं राहण्याची वेळ येत असते। सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षाचा कुठलाही उमेदवार आजच्या घडीला उभा राहिला तर तो निश्चित पडेल अशी परिस्थिती आहे। अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांबद्दल बारामती तालुक्यामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये एक सहानुभूतीची लाट आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट की अजितदादांनी
गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये बारामती या शहराचा आणि बारामती तालुक्याचा मतदारसंघाचा केलेला विकास हे फार मोठं बळ सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार ह्या निवडणुकीत पडण्याची, त्यांना कमी मतं पडण्याची असली कसलीही सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीचा खर्च मतदारांवर लादावा का? अशा परिस्थितीत पोटनिवडणूक होते आहे म्हणून मतदारांना या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाग पाडावं का? हे प्रश्न जे ते चर्चेले जात आहेत. निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असं लोकशाहीत वाटत नाही. निवडणुका जरूर व्हाव्यात. सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध ज्यांना उभं राहायचं असेल त्या प्रत्येकानं येऊन उभं राहावं. या निमित्तानं अजितदादांचा मृत्यू कसा झाला, तो अपघात होता का घातपात होता, याची चर्चा जी आहे ती अधिक मोठ्या प्रमाणात करता येईल. अजितदादांना घातपात झाला असेल तर तो का केला गेला आणि कोणाकडून केला गेला याच्यावर चर्चा होतील. अजितदादांना निखळ अपघात झाला असेल तर तो अपघात कोणाच्या चुकीमुळं झालेला आहे आणि ज्यांच्या चुकीमुळं झालेला आहे त्यांची साधी चौकशीही का केली जाऊ शकत नाही, हेही प्रश्न या निमित्तानं विचारले जाऊ शकतील. अशा सगळ्या त्रांगण्यामध्ये जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते अडकलेले आहेत. निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची म्हटली तरी त्यांच्यासमोर काही प्रश्न आहेत. निवडणूक अंगावर लादली गेली तरी अनेक प्रश्न पुढं उभे राहणार आहेत, अशी त्यांची अवस्था आहे. सर्वसामान्य बारामती मतदारसंघातल्या मतदारांना अशा प्रकारची पोटनिवडणूक होईल आणि आपल्याला अजित पवारांच्या मृत्यूनंतर पुन्हा नव्यानं निवडणुकीला आणि मतदानाला सामोरं जावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं. ती वेळ बारामती मतदारसंघातल्या मतदारांवर आलेली आहे. अनुकंपा तत्वावर मला निवडून द्या आणि मी निवडून येते असं पवार कुटुंबातलं कोणी म्हणणार नाही. सुनेत्रा पवार यांचीही ती अपेक्षा नसावी. सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध निवडणूक झाली आणि त्यांच्याविरुद्ध कोणीही उभं राहिलं तरी त्या भरघोस मतांनी निवडून येतील. त्यांच्या पाठीमागं अजितदादा पवार या नावाची पुण्याई आहे, अजित पवार या नावाचं पाठबळ आहे आणि अजित पवारांनी गेल्या 30 वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचे डोंगर आहेत. त्यामुळं त्यांना काळजी करण्याची कारण नाही. परंतु राजकारणात, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वच ठिकाणची नैतिकता संपत चाललेली असताना अशा बिनविरोध निवडणुका भविष्यात होतील आणि कुठल्या तरी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून दिलं जाईल. त्या कुटुंबातली पत्नी, त्या व्यक्तीची पत्नी राज्याचा उपमुख्यमंत्री झाली म्हणून तिला बिनविरोध म्हणून निवडून दिलं जाईल. अशा प्रकारचं खेळीमेळीचं, सौहार्दाचं आणि एक समंजसपणाचं वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेलं नाही हे या निमित्तानं लक्षात येतं. एवढं नक्की, या बदलत्या राजकारणाचे पडसाद सगळीकडे महाराष्ट्रभर पसरत असताना आणि आपल्याला बघायला मिळत असताना बारामती मतदारसंघ हाही त्याला अपवाद ठरणार नाही. निवडणुका झाल्या तर होऊ देत. ज्यांना उभं राहायचं त्यांना राहू देत. ज्यांना स्वतःला आजमावून घ्यायचं आहे त्यांनाही आजमावून घेऊ देत. अजितदादांची विकास कामं, अजितदादा यांचं दादा पर्व एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काही चिंटू लोकांनी विरोध निवडणूक होऊ द्यायची नाही म्हणून केलेला अट्टाहास दुसऱ्या बाजूला, अशा दोन वेगळ्या समूहामध्ये झालेली लढाई कशी होते हे आपल्याला बघावं लागेल. निर्णय आजच नक्की आहे की अजितदादांचं विकास पर्व जिंकेल हे नक्की. जय भवानी, जय शिवाजी.